हे आहे तण जाळायची मशीन आणि हे या कृषी प्रदर्शनाचं एक विशेष आकर्षण आहे. तर सर हे मशीन जे आहे ते ऑटोमॅटिक आहे? हां, रिमोटवर चालणार आहे. रिमोटवर चालणार आहे. साधारण ह्याची कॅपॅसिटी किती आहे एका दिवसाला? नाही, असं एका दिवसाप्रमाणे नाही. साधारणपणे 1 एकर करायला जे गवत किती आहे त्यानुसार साधारणपणे 1.5 ते 2 तासापासून 2.5 तासापर्यंत वेळ लागू शकतो एका एकरला? एका एकराला. बरं बरं बरं. आणि एकदा चार्ज केल्यावर 7 तास कंटिन्युअस कमीत कमी ऑपरेशन देते. कॅपॅसिटी 7 तास आहे? चार्जिंग केल्यानंतर कमीत कमी. अच्छा. आणि ह्याची प्राइस किती साधारण? 10 लाखापर्यंतच आहे. याच्या कंपनी वगैरे कोणती काय? ही अश्वन टेक्निकल्स आमची स्वतःची कंपनी आहे, पुण्यातली आहे. ओके. आम्ही स्वतः हे डेव्हलप केलेलं आहे. मेकॅनिकल डिझाईन, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, सॉफ्टवेअर सगळं आमचं स्वतःचं. चला, थँक्यू सर. टोमॅटो फक्त वॉल होणार. काय किंमत आहे वॉलची? 5 ते 6 हजार रुपये. उपयोग आहे. नाविन्यपूर्ण शेती तंत्रज्ञान बारामती. हे टोमॅटोचं झाड आहे आणि त्याला खाली मुळाला बटाटे आलेले आहेत. हे नवीन टेक्नॉलॉजीचं एक नवीन उदाहरण आहे. हे फक्त पाहायला इथंच मिळतं. असे वेगवेगळे नवीन प्लॉट या ठिकाणी आहेत. तसेच कोको फ्लावर वेगवेगळ्या प्रकारचे प्लॉट या ठिकाणी आहेत. स्ट्रॉबेरी होता. नवनवीन गोष्टी पाहायला मिळतात. हायड्रोपोनिकची फार्मिंग या ठिकाणी आहे. तसेच ही स्ट्रॉबेरीचे प्लॉट आहे. मिरची आहे. कलर कॅप्सिकम आहे. स्ट्रॉबेरी आहे. चांगल्या दर्जाचे सगळे कलर कॅप्सिकम या ठिकाणी आहेत. कोणती व्हरायटी मॅडम? हा कलरचा मिरचीचा प्लॉट आहे. ऑरेंज कलरची मिरची आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे कांदा आपला प्लॉट आहे. हा कांद्याचा एक आकर्षक प्लॉट आहे. सूर्यफूल. सूर्यफूलच आहे ना? लहान झाड आहे ना सूर्यफूल. मॅडम हे काय आहे? कोबी आहे का फ्लावर आहे? जरी उगवायचे असेल तरी त्याला थंड हवामान लागतं, म्हणजे 15 ते 25 डिग्री सेल्सिअस तापमान लागतं. हां. आणि त्याच्यासाठी आपण पॉली हाऊस, ग्रीन हाऊस याला कल्टिवेट करू शकतो. ओपन फील्डमध्ये अशा ठिकाणी हिवाळ्यात किंवा थंड वातावरण जिथे असेल ना तिथे लावू शकतो. याचं काय म्हणजे पानच खायचं असतं का? नाही, कोबीसारखे गड्डे लागतात. प्रत्येक पानासाठी एक गड्डे लागतात. अच्छा, म्हणजे फक्त कोबेला 1-2 हे येतात तर ह्याला जास्त. हा बस. एकरी उत्पन्न किती याचं? एकरी उत्पन्न 6 टन आहे. 6 टन आहे. त्याची मार्केट प्राइस 120 ते 150 रुपये किलो. 120 ते 150 रुपये किलो. म्हणजे कोबेपेक्षा परवडतंय. कोबीच का बनायचं? बाहेरच्या देशात एक्सपोर्ट होतं. अच्छा. काय कोबीच आहे का? हा कोबी.
बाहेर पण सांगायलाच नव्हतं. काय नाही तर कोणती व्हरायटी मॅडम? 1 किलोच्या पुढे चांगलं. वांगे किती दिवस झाले तोडलेले ते? डेमो नाही भेटणार का आम्हाला? डेमो हातात दाखवू शकता का? होय, किती दिवस झाले तोडून ठेवलेले? होय मॅडम, किती दिवस झाले तोडलेले ते? 2 दिवस झाले. तरी खराब झाले. हे पहा वांग एक्सपोर्टला नाही एका कुटुंबात एकच चालेल है ना? लय झालं. भरतच वांग. गॅलनला पण हे काळं पडलं ना. होतं ना घरात मग. हा. कोणत्या कंपनीचं आहे हे? कंपनी नाही KBK कंपनी. व्हरायटी कोणती बा? गॅलन व्हरायटी. गॅलन मध्ये तिकडे टोमॅटो का बरं का बरं नाही घेणार? लोकच काय मॅडम काय आहे दोऱ्या मॅडम काय आहे? हे स्ट्रक्चर बनवलंय 2 प्रकारचं GI मेटलचं. हा तर जे वेगवेगळे पिकं असतात ना त्यांच्या वाढीसाठी यातनं तुम्हाला तोडणी वगैरे सोपी जाते. वेगवेगळं तुम्हाला जर कोणते प्रॅक्टिसेस करायचे असतील तर त्यासाठी सोपं जातं हे. बरं, आता सध्या काय काकडी का? हा, काकडी लावली त्याने डेमो साठी. तुम्ही कोणतं पण वेलवर्गीय घेऊ शकता याच्यामध्ये. स्प्रे करायचा असेल तर स्प्रे ड्रिप थ्रू द्यायचं त्याला, जे काय असेल तुमचं फर्टिलायझर वगैरे जे द्यायचं असेल, इन्सेक्टिसाइड द्यायचं असेल जे ते पाण्या थ्रू द्यायचं. असं जे बांबू आपण वापरतो ना ते कुजतात, जास्त दिवस टिकत नाही म्हणून हो काय टोमॅटो आहे का? कोणती व्हरायटी? टोमॅटोची हा साहू किडीला कसा आहे? हे खाली काय वांग वापरले? वांगेच काय? मग त्याचा बेनिफिट काय होतो? त्याचा बेनिफिट काय, हा आपला टोमॅटोचा प्लॉट हा 6 महिने चालतो रेग्युलर वाला, पण हा प्लॉट हा आपला 9 महिने चालतो. जमिनीत येणारे जे रोग आहेत पूर्णपणे विल्टिंग, मर रोग हे पूर्णपणे नाही. खोड वांग्याचं आहे त्याला. म्हणजे वांग्याचं खोड असल्यामुळं ह्याची 3 महिने कॅपॅसिटी वाढते. कॅपॅसिटी वाढते आणि तुम्ही बघू शकता ह्या झाडाला फुटवे जास्त आहे. ती पलीकडची जी लाईन हा. आहे नॉन ग्राफ्टेड लाईन आहे. बरोबर, लाईन आहे त्या ग्राफ्टेड म्हणजे ह्याचा जवळ डबल टिबल फुटवा आहे. टिबल फुटवा आहे. बरोबर बरोबर. ही कोणती व्हरायटी आहे? चेरी टमाट्याची आहे. चेरी टोमॅटो. हे कसं आहे, मार्केट रेट काय आहे त्याचा? एक्सपोर्टला आणि इंटरनॅशनल मार्केटला जास्त चालते. आपल्या इकडे फक्त पुणे मुंबईला डिमांड जास्त नाही चालत. गावाकडे जास्त चालत नाही, फक्त पुणे मुंबईला चालते आणि एक्सपोर्टला आहे ना? हां. सूर्यफूल दांडा आहे का? सॉंग आहे. सूर्यफुलाचं खोड एकदम स्ट्रॉंग आहे ना? उत्पन्न तसं आहे ना, त्याच्यामुळे झाडं तसे आहेत. स्पेशल बनवले ते प्लॅन. ठीक आहे. टोमॅटो आहे का? सफरचंद आहे? टोमॅटो आहे. टोमॅटो अतिशय उच्च क्वालिटीचे टोमॅटो आहेत. या टोमॅटोला सुद्धा ट्रेलिस सिस्टीम यांनी वापरलेली आहे, त्याच्यामुळं पीक पण एकदम चांगलं आलेलं आहे. हे आहे मका. कणीस बाजू खायचंय म्हणलं. हे काय केरसुनी बनवायचं आहे ना? लाडू बनवायचं. सगळ्या लोकांना वाटतं हे आलंच आहे का नाही? आलं नाही आहे का नाही?
हे पहा मकाचं कणीस. काय ती मकान, काय ती कणीस, काय ती उंच शेंडा त्याचा. काय ते शहाजी बापू का? अशा पद्धतीने फुलांची चांगली रंगरंगोटी केलेली आहे. गावरान हुलगे. अरे वा. हे काय? उत्पादन किती निघतं तेवढं मला सांगा की जरा. फुलक्याचं. कोण सांगतंय? मुलगाचं उत्पादन सर ते सांगते बिया द्याले. ॲवाकॅडो. नारंगाला पण असतंय ना, नारंगाला पण होते ना. केवढा मोठा भोपळा आहे. हो हे पोहायला वापरले तरी जमते ना. हा हे कांद्याचा प्लॉट. गोड लागते लावायचं म्हणलं कसं काय नाही ठेवत. आणि मग तुम्ही नाही मग आम्ही कसं काय. हे आमच्या शेतकऱ्यांचं किरकोळ भांडण चालू आहे टेस्टिंग साठी. अजिबात ते टेस्टिंग साठी अजिबात देत नाही. तुम्ही टेस्टिंग साठी देत नाहीत का? फक्त ते दाखवण्यासाठी फक्त. नाही बरोबर आहे. टेस्ट कळले पाहिजे ना. त्यांनी स्ट्रॉबेरी दिली तर कळण स्ट्रॉबेरी गोड लागते का नाही लागते, आंबट लागते. बरोबर आहे. बरोबर. प्रश्न विचारू शकतात, शेवट ते शेतकरीच असतात. हे आहेत पेरू. मॅडम या दोन व्हरायटीत फरक आहे का? मॅडम ही सरदार नाही 100%. हे अजून एकदा चेक करा. अच्छा. हे आहे नवीन द्राक्षे. युगानुसार नवीन तंत्रज्ञान वापरून तयार केलेला कांदा जास्तीत जास्त उत्पन्न. तसेच तूर लागवड, कांदा लागवड, ऊस लागवड. ऊस लागवड, कांदा लागवड, तूर लागवड, केळी लागवड यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून. ही आहे तूर. कोणती व्हरायटी आहे तूरची? गोदावरी. हे बघा तूर गोदावरीची. पानं कमी आणि तूर जास्त आहे. हे काय केळी का? कोणती व्हरायटी? G9 जैन कंपनीची. आता ह्याला पिशवी कॅरी बॅग लावली आणि त्या ह्याला नाही लावली, ह्याच्यात काय डिफरन्स आहे? ते तुम्हाला दाखवायसाठी की बाबा पीक कसं आहे आपलं सध्या 8 महिन्याचं झालं आता ते कसं. नाही फायदा काय आहे ह्याचा आणि त्याचा? कॅरी बॅग लावल्याचा फायदा की सनबर्न होऊ नये. अच्छा, सनस्ट्रोक होऊ नये त्याला, सनबर्न होऊ नये. त्याला कीटक लागू नये, पेस्ट लागू नये, थायरॉइडचा अटॅक होऊ नये. ह्याच्यावर कीटकनाशकांचा अटॅक पण होत नाही. हो. अच्छा.
आला आता आपलं फेवरेट द फार्म ऑफ द फ्युचर शुगर केन प्लांटेशन. मॅडम ही व्हरायटी कोणती ऊसाची? 15,006. आपल्या बेन उपलब्ध आहे का इथं? कितीला आहे रो एक रो? तसं काय सांगता येणार नाही सर, रजिस्ट्रेशन आहे पुढं, तुम्ही तिथून घेऊ शकता. हे पहा प्रत्येक ऊसाचं पाचरट काढलेलं आहे आणि त्याला बांबूचे सपोर्ट दिलेला आहे. म्हणजे ऊस जर सरळ असेल तर त्याचं उत्पन्न जास्त असतं, ऊस पाडल्यानंतर त्याचं वजन कमी होतं. ऊस सरळ असेल तर त्याचं वजन वाढतं. किती दिवसांचा आहे आपला? 10 महिने. हा फक्त 10 महिन्याचा ऊस आहे. साधारण किती कांड्यावर आहे? आता तो जातो 21-22 कांड्यांपर्यंत. यायचा ऊस, 265. यायचा ऊस पा यायचा ऊस शेतकऱ्यांनो, यायचा ऊस. एकरी 400 टनाचं टार्गेट आहे. एकरी 400 टनाचं टार्गेट. इथं 250 टनापर्यंत सक्सेस झालेलं आहे. या ऊसाची माहिती घे. ऊसाची माहिती ऊसात जाऊन सगळ्या व्हरायटीचे ऊस या ठिकाणी लावलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं इदालचा एक फरक मला जाणवला, खालच्या पासून वरची सगळ्या कांड्या सारख्या साईजच्या आहेत. कोणती? 13,007. किती महिन्यात प्लॉट आहे? प्लॉट आहे. मग ते असं कमी जास्त का बरं? इथे मला एक गोष्ट जाणवली की ती म्हणजे ऊसाची जी साईज आहे ती साईज मला थोडीशी कमी वाटते. कारण नॉर्मली आपल्या शेतकऱ्यांची जी ऊसाची साईज असते ते ऊस जाड असतात आणि हे ऊस एकदमच पातळ म्हणजे गवताच्या टाईपमध्ये दिसत आहेत. थोडासा तो फरक आहे, त्याविषयी मला शास्त्रज्ञांशी इदालच्या बोलावं लागेल. पण हा फरक मला सगळ्या ऊसांमध्ये जाणवतो. मी सरासरी बघा ह्या ऊसाच्या कांड्या नॉर्मली हे खूपच म्हणजे लुकड्या टाईपमध्ये ऊस आहे. ते 10 महिन्याचा प्लॉट आहे. हे कोणती व्हरायटी आहे? 15,012. या आहे और नॉन आहे? किती एकरी टेनेज? 100 ते 110 टन. इथं आहे माती प्रशिक्षण प्रयोगशाळा. मी आलेलो इथं 1-2 वेळेस बरं का. नारळाच्या शेंड्यांमधून हे ना माती विना त्यातून खुरपणारे बा आहेत काय?
जाळ लावलं नाही ना. हा आहे खरबूजचा प्लॉट. हा आहे खरबूज, नाही ही वेगळंच आहे, पण हे खरबूजचा प्लॉट आहे. डांगर भोपळा आहे ना हा. अरे वा, वर कारले आहेत. कारले भोपळा. ही मका, ही दोडके, हे पहा मकाचे कणीस. ही आहे कापूस, पांढरं सोनं. ही बघा पांढरं सोनं, पांढरं सोनं बाहेर यायचं आहे अजून. हा हरभरा. हे पहा 265 ऊसाची व्हरायटी. कोथिंबीर, खूप वेगवेगळे प्लॉट या ठिकाणी पाहायला आहेत. सगळ्यांनी बारामतीच्या कृषी प्रदर्शनाला भेट द्या. ॲक्च्युलीमध्ये जे हाडाचे शेतकरी आहेत त्यांना हे पाहण्यासाठी आहे. हो, हे काय भाजलेलं कणीस आहे का तसंच आहे? हे भाजलेलं नाही कणीस, कलरचं कणीस आहे. तसंच कलरफुलच आहे का? कलरफुल आहे. बघा अक्षरशः ही भाजून ठेवल्यासारखंच कणीस वाटतंय, परंतु ती 5 कलरमध्ये आहे. कोणती व्हरायटी? 5 कलर मध्ये ती RC5 म्हणून व्हरायटी आहे. RC5. हा, ती 5 कलरमध्ये. 5 कलर मध्ये तयार केली प्रतिभा बायोटेक. हे आहे बीट. हे आहे हळदीचं पीक. हा एक कांदा. चालू आहे. यो आहे ऊस. मिरचीचा प्लॉट आणि ही तिखट मिरची. तिखट पानं कमी मिरच्या जास्त अशी परिस्थिती आहे. खूप मिरच्या त्या व्हरायटीला.
खूपच मोठं कृषी प्रदर्शन आहे आणि खूप जागेवर अशा खुर्च्या ठेवलेल्या आहेत. त्याच्यामुळं आता आम्ही दमल्यामुळं थोडंसं बसायचा आस्वाद घेतो. नाही मोबाईल आहे का? कालवडी विक्रीस उपलब्ध आहे. काय गोरी गोरी म्हैस आहे हा? होय ना. यांचा बागेश्री हॉटेलला कॉन्टॅक्ट करून द्यावं लागेल काय इकडे बोलायचं लग्नला. अय तुला किती राग आला तर तू मारायचं नाही, कारण तुला दोन्ही साईडला बांधलेलं आहे, लक्षात ठेव. हे कोणती गाय आहे? काय करते चला ना ती बघायला जाऊ. या ठिकाणी ऊस लावलेला आहे 86-032. हे कांदा लागवडीचे यंत्र. किती होत आहे होय काय एका दिवसात किती होत? 1 एकर होत एका दिवसात 1 एकर. आणि आपण याचे शेतकऱ्यांकडून काय फी घ्यायची, किती घ्यायची साधारण? 15,000 रुपये एकर लावायला घेते हां मशनीवाली. हां. नॉर्मली आता कसं होतं 10-12 बाया लागतात कांदा लावायला आपल्या. एकराला कमीत कमी 30 लेबर लागत आहे हां एकराला. हां हे आपलं 5 लेबर एक ड्रायव्हर. 6 लेबर मध्ये 10 तासामध्ये 1 एकर होतं. 5 सीटरला 6 सीटरला 8 तासात होतं. म्हणजे याच्यापेक्षा मोठं मॉडेल घेतलं तर काय प्राइस आहे याची? याची प्राइस आहे 3,90,000. 50% सबसिडी. 4,50,000. मशीनद्वारे कांदा लागवड केली होती. हा एकदम चांगली, याच्यात उत्पन्न पण वाढतं. एकसारखी लागवड होती सगळ्यात महत्त्वाचं.
शेअर करा.